हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी मागच्या व्लॉगमध्ये जसं सांगितलं होतं, मी मटेरियल खरेदी का करते कारण उद्या आहे एक्झिबिशन कोकणामध्ये. तर आम्ही तिकडे चाललो आहे आत्ता आणि एक्झिबिशनमध्ये काय काय होतं आहे, कसं असणार आहे किंवा बाकीचे जे काही स्टॉल आहेत सगळं मी तुम्हाला दाखवू व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कंटिन्यू करा. आणि आता आम्ही निघतो इथून, तर स्टे ट्यून. तर एक्झिबिशनचं खूप लेट मला कळालं होतं, त्यामुळं मी ज्वेलरी बनवण्यात बिझी होते आणि घरात पूर्ण पसारा झाला होता. सकाळी पण उठून मी तेच करत होते, रात्री पण तेच करत होते. त्यानंतर आमचं जे पोस्टर होतं त्याचं डिझायनिंग वगैरे पण आम्हाला सिलेक्ट करायचं होतं, पोस्टर बनवायचं होतं आम्हाला. सगळ्याच गोष्टी खूप जास्त गडबडीत कराव्या लागत होत्या. तरी पण आमचं व्हिजिटिंग कार्डचं एक राहून गेलं. तरी बाकी सगळ्या गोष्टी आम्ही खूप गडबडीत केल्या. खूप इव्हेंट पण होते, घरातले प्रोग्राम्स होते, त्या सगळ्या अटेंड करत करत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. तर असं काहीसं हे फ्लेक्स दिसत होतं आमचं. दोन दिवसासाठी सामान एवढं घेतलं. या सगळ्या गडबडींमध्ये मला माझ्याकडे अजिबात लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यामुळं मी जाताना आयब्रोज केलेत आणि इथून सुरू झाला आमचा प्रवास एक्झिबिशनसाठीचा. आणि मला जास्त रेकॉर्ड नाही करता आलं. नेहमीप्रमाणे मला कामांच्या ह्याच्यामध्ये अजिबात नाही रेकॉर्ड करता येत जास्त. तर जेवढे क्लिप्स मला घेता आले तेवढे मी घेतलात. मोठ्या व्लॉगमध्ये काही तेवढ्याच क्लिप असतील आणि जे मी रील टाकेल थोड्या दिवसांनी किंवा ह्या व्लॉगनंतर, त्या रीलमध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल काय काय तिथं स्टॉल होते. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचे स्टॉल होते तिथं, खेळणी वगैरे किंवा साडी वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि माझं फर्स्ट टाईम मी एक्झिबिशन केलं होतं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. हा आहे एक्झिबिशनच्या आदल्या दिवशीचा, ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. हा आहे सेकंड डे एक्झिबिशनचा दिवस. अगोदरच्या दिवशीच काही जणांनी तयारी केली होती आणि आम्ही त्या दिवशी जाऊन करणार होतो. आमचं थोडंच सामान होतं कारण मला खूप जास्त लवकर कळालं नव्हतं एक्झिबिशनचं, त्यामुळं मला बनवायला वेळ लागतो. आणि हे थोड्याच गोष्टी आहेत ज्या मी घेऊन आले होते. एक्सपिरियन्ससाठी फक्त मी आले होते आणि मार्केटिंगसाठी. तर एवढे सारे असे स्टॉल आहेत तिथे. आणि पहिल्या एक दिवस काही गर्दी नव्हती, तिसऱ्या दिवशी खूप जास्त गर्दी होती. आणि नगराध्यक्ष आणि आमच्या हस्ते उद्घाटन झालं. खूप छान अनुभव आहे माझा ह्या एक्झिबिशनचा. नेक्स्ट टाईम मी ह्याच्यापेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न करेन. खूप जास्त मज्जा आली मला तर एक्झिबिशनमध्ये. मी खूप जास्त एन्जॉय केला आणि मला माझं सामान खूप कमी पडलं. तिथून मला दुसरं आणखीन ज्वेलरी घ्यावी लागली आणि ठेवावं लागलं स्टॉलवरती. तर असं काही एक्झिबिशन होतं. तुम्हाला ते मी रीलमध्ये दाखवेनच तुम्हाला एक्झिबिशन पूर्ण कसं होतं काय होतं. आणि हा शेवटचा दिवस होता आमचा, थर्ड डे. खरं तर 5 दिवसांचं होतं, पण आम्ही 3च दिवस केले एक्झिबिशन कारण आम्ही जास्त वस्तू नेल्या नव्हत्या. आणि तिथंच हा सेल लागला होता, तिथं आम्ही जस्ट जाऊन बघूया बोलले आणि फिरून वगैरे घेतलं. बीचवरती गेलो, 2-3 फोटोज काढले कारण आम्ही लगेच निघणार होतो कराडला यायला, सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे. आणि लगेच आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. आणि जास्त खरंच मला व्लॉग नाही घेता येते जेव्हा माझी कामं असतात. आणि हा होता असा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.